सर्व सुखाचे आभार वापर खुमा देवीवर राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम जय राम भवसागर तरता कार्य करीत चिंता पहिला उभा दाता कटी कर ठेवून या 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 दासे भाई घाला भावा एकासाठी बांधावा हे
पांडुरंग उरविला तुका म्हणे जाता पांडुरंग उरविला ताते पायी घालावी मोलाने घे जगाने भावाई कसाटे खांदावारी आपुरा भावाई कसाटे खांदावारी आपुरा भावाई कसाटे खांदावारी आपुरा गोपाल कुमार टाइगर गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी श्री हरिभक्त परायण हाके मामा त्यांना साथ करतील श्री हरिभक्त परायण हरी महाराज मार्ग Oh,
विठाला विठाला टाळी वाजवा. विठाला 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. सब संतन की जय. विठाला 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 विठ्ठल.
भवसागर तरता कार्य करीतसा चिंता पहिला उभा दाता कटी कर ठेवोनिया त्याचे पायी घाला मिठी मोलने घे जगजेठी भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या सुखी करावा संसार न संडावे दोन्ही वार दया क्षमा घर सोजवीत येतील त्याचे पायी घाला मिठी मोलने घे जगजेठी भावा एका सांडी खांदावा हे आपुल्या भुक्ती मुक्तीची चिंता दैन्य नाही दरिद्रता तुका मने दाता पांडुरंग ओळगिल्या त्याचे पायी घाला मिठी मोलने घे जगजेठी भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या विठ्ठल विठ्ठल नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशमानंदी वल्लभं ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्तीदासु अवधारी जोजे श्री संतांची या माथा चरणावरी श्री संतांची या माथा चरणावरी नावद्वा श्री संतांची या माथा चरणावरी श्री संतांची या माथा चरणावरी
सागर तरता, कार्य करी तसा चिंता, पैल उभा दाता कटी कर ठेवूनिया, त्याचे पायी घाला मिठी, मोल नेगे जगजेटी, भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या. आनंदादिनंद जगदादि कंद, रुक्मिणी प्राण संजीवन अखंड करुणावरुणालय भगवान पंढरीश परमात्मा, ज्ञानियांचे राजे, योग्यांची माऊली, साधकांचे मायबाप, वैष्णव अग्रगण्य असणारे श्री ज्ञानोबाराय, प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, वैराग्याचे महामेरू असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय, पैठण निवासी असणारे शांती ब्रह्म एकनाथ महाराज, गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज, गुरुनाम गुरु व्यंकट स्वामी महाराज, गुरुनाम गुरु श्री संत भगवान बाबा महाराज आदी करून सकल साधू संतांच्या कृपेने आणि भगवान परमात्म्याच्या अतीव दयेने, अतीव करुणेने लोहाराच्या भात्याप्रमाणे आपले आजही श्वासोश्वास चालू आहेत आणि ते श्वासोश्वास व्यर्थ जाऊ नयेत. चांगल्या कामामध्ये लागावेत, सत्कारणी लागावेत, नवे नवे भगवान परमात्म्याच्या चिंतनामध्ये लागावेत. म्हणून चिंतना करता चौकड्या पद्धतीचा जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. प्रस्तुत अभंगामधून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या जगामध्ये जो साधक आहे, त्या साधकाच्या अंतकरणातली जी चिंता आहे, ती चिंता निवृत्त करण्याकरता दिलासा देऊन त्या साधकाला उपदेश करतात. विठाला विठाला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अगत्याचं आहे. सर्वांना ज्ञात आहे, सर्वांना श्रुत आहे की आजची कीर्तन रूपी सेवा कोणत्या निमित्ताने आहे, कोणत्या कारणाने आहे. पण एक वक्त्याचं कर्तव्य म्हणून अल्पसा परिहार. गेली अनेक वर्षापासून श्री क्षेत्र लाडेवडगावमध्ये, श्री क्षेत्र वेदांत साधनास्थली गुरुकुल लाडेवडगाव आणि या वेदांत साधनास्थलीमध्ये या आषाढीच्या पर्वकाळावरती या ठिकाणी हजारो भाविक भक्त भगवान पंढरीश परमात्म्याच्या दर्शनाकरता आणि पूज्य स्वामीजीच्या दर्शनाकरता येत असतात. आणि तन्निमित्ताने त्या आलेल्या लोकांना फलाहारही व्हावा आणि फलाहाराच्या निमित्ताने केवळ फलाहारच नसू नये तर त्या निमित्ताने पर्वकाळामध्ये आपल्याला भगवान परमात्म्याचं काहीतरी चिंतन घडावं, नामस्मरण घडावं. म्हणून या ठिकाणी ही स्वामीजींच्या आज्ञेने अनेक वर्षापासून या वेदांत साधनास्थळी गुरुकुलामध्ये ही कीर्तनाची सेवा आरंभलेली आहे. मला वाटते गेल्या वर्षीपर्यंत एक काकांचंच कीर्तन व्हायचं आणि गेल्या वर्षीपासून 2 कीर्तनं सुरू झालेत. पण आता हे दुसऱ्या वर्षापासून 2 कीर्तन नाहीत तर या वर्षीपासून चक्री कीर्तनं सुरू झालेत. पहिलं कीर्तन काकाचं झालं. आता वयस्करपासून तरुणाकडे नंबर चाललेला आहे. पहिलं वयस्करांचं कीर्तन झालं, त्याच्यानंतर थोडे तरुण, आता माझ्यानंतर आणखीन थोडे तरुण येणार आहे. हे कुठपर्यंत चालणार आहे? तुम्ही जोपर्यंत उठून जात नाही तोपर्यंत. एकदा तुम्ही उठायला चालू केलं, बघा त्यांनी तर लगेच पाय उचलले बघा. नाही म्हणजे उठण्यासाठी नाही, आळस आलाय म्हणून पाय दुखतात म्हणून. पण 4 वाजेपर्यंत आज स्वामीजींच्या आज्ञेने चक्री कीर्तन चालणार आहेत. ज्याला चक्कर येणार नाही ते 4पर्यंत बसा, त्याला चक्कर येईन ते मधून मधून फराळीला जाऊन आलं तरी चालेल. आजची ही चक्री कीर्तनाची सेवा 2य क्रमांकाची परमपूज्य आदरणीय स्वामीजींच्या आज्ञेवरून माझ्या परमभाग्याने माझ्या वाटेला आलेली आहे. विठाला विठाला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, वैदिक परंपरेमध्ये, हिंदू धर्मामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये, भागवत धर्मामध्ये वर्षाचे 29 पर्वकाळ मांडलेले आहेत. मी सर्व पर्वकाळाचं चिंतन सांगत नाही, पण त्या 29 पर्वकाळामध्ये प्रामुख्याने जर कोणते 2 मोठे पर्वकाळ असतील तर एक म्हणजे आषाढीचा पर्वकाळ आणि दुसरा म्हणजे कार्तिकीचा पर्वकाळ. भगवान पंढरीश परमात्म्याने सर्वांना आव्हान केलं, तुम्ही प्रत्येक वारीला माझ्याकडे नाही आलात तरी चालेल, पण कमीत कमी आषाढी आणि कार्तिकीला तरी मला विसरू नका. आषाढी कार्तिकी विसरू नका.
तसे गुण पांडुरंगा सांग तसे गुण पांडुरंगा आषाढी काठी विसरून सांग तसे गुण पांडुरंगा सांग तसे गुण पांडुरंगा आषाढी काठी आषाढी काठी विसरून सांग तसे गुण पांडुरंगा सांग तसे गुण आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत से गुज पांडुरंगा. भगवान पंढरीश परमात्म्याने आम्हा सर्वसामान्य जीवाला कमीत कमी मला आषाढीला आणि कार्तिकीला तरी विसरू नका. आणि जरी विसरून गेलो तर विसरली तया थोर झाली हानी पचतील खानी 84च्या. भगवान पंढरीश परमात्म्याला आषाढी आणि कार्तिकीच्या निमित्ताने आपण विसरलो तर आपली जीवनामध्ये फार मोठी हानी आहे. म्हणून आषाढीला आणि कार्तिकीला भगवान पंढरीश परमात्म्याकडे वारकरी मात्र कोणी बसनं जातं, कोणी पायी चालत जातं. पण आषाढी आणि कार्तिकीला या वारकरी संप्रदायामध्ये गावोगावून दिंड्या, फडकरी असतील, महाराज वेगवेगळ्या प्रकारच्या दिंड्या असतील, त्या पंढरी क्षेत्रामध्ये जातात. पण जो पंढरी क्षेत्रामध्ये कोण जातो? जो खरा भाग्यवान आहे तोच पंढरी क्षेत्रामध्ये जातो. जो भाग्यवान नाही तो मात्र पंढरी क्षेत्राला स्वतः जातही नाही आणि दुसऱ्याला जाऊही देत नाही. ज्ञानोबराय बोलतात, आपण न करी तीर्थयात्रा दुजियासी जावोनी दी विषयाचे लंपट शिकवी कुविद्या कुबुद्धी. आपणही तीर्थयात्रेला जात नाही आणि कोणी जर तीर्थयात्रेला निघाला तर त्यालाही आडफटा घातल्याशिवाय राहत नाही. हा मात्र भाग्यवान मनुष्य नाही. कारण ते कपाळ नाम ज्याचे वाचे आणि सदैव सौभाग्य हरिरंगीनाचे. कारण जोडोनिया जोडी जेने हुंडारिली दुरी आणि भिकेची आवडी तया नावडे पंढरी. ज्याला भिकेची आवड आहे, विषयरूपी भिकेची आवड आहे, त्याला मात्र पंढरी आवडत नाही, तीर्थयात्रा आवडत नाही. स्वतःही मात्र आषाढीला आणि कार्तिकीला जात नाही आणि दुसऱ्याला मात्र जाऊ देत नाही. मग तो पंढरीचा वारकरी होऊ शकत नाही. आणि आपल्या जीवनामध्ये आषाढी आणि कार्तिकीची पंढरीची वारी केली तो मात्र जीवनामध्ये वारकरी होत असतो. पण वारकरी कोणाच्याही जीवनामध्ये होण्याचं भाग्य लाभत नाही. पूर्व पुण्य असे जयाचे पदरी आणि तोच वारकरी पंढरीचा. ज्याच्या अंतकरण रूपी पदरामध्ये खरं पुण्य आहे तोच मध्ये वारकरी पंढरीचा होत असतो. आणि तो वारकरी आषाढी आणि कार्तिकीला मात्र पंढरीला जात असतो. ज्ञानोबा यांनी दुसरी वारकऱ्याची व्याख्या करत असताना केलेली, काया वाचा मने जीवे सर्वस्वे उदार. काया वाचा मने जीवे सर्वस्वे उदार. बाप रखुमादेवर विठ्ठलाचा वारेकर. जो कायेने, वाचने आणि मनाने आपल्या अंतकरणावरती, देहावरती उदास झाला तोच खरा या जगामध्ये वारकरी आहे. विठ्ठला विठ्ठला. तुम्ही म्हणता आम्हाला तर पंढरीला नाही जाणं झालं, आषाढीलाही जाणं होत नाही, कार्तिकीलाही जाणं होत नाही, मग आम्ही भाग्यवान नाहीत का? महाराज, त्या पंढरी क्षेत्रामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याला आणण्याचं काम जसं पुंडलिकाच्या निमित्ताने झालं आणि भगवान परमात्म्याने पंढरी निर्माण केली देवे. त्या ठिकाणी जसे भीमातिरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे. भगवान पंढरीश परमात्म्याने ती नगरी पंढरी निर्माण केली. पण या ठिकाणी आपल्याला गुरुजीच्या निमित्ताने महाराज स्वामीजींनी ही पंढरी नगरी निर्माण करून दिली. तिकडं पुंडलिकाचं निमित्त झालं, भगवंताने पंढरी नगरी निर्माण केली.
इथं मात्र निमित्त गुरुजीचं झालं आणि स्वामीजीने आपल्याकरता या ठिकाणी हे पंढरीचं वाळवंट निर्माण केलं. आपण खरंच भाग्यवान आहोत. विठाला विठाला आपण पाहिलेलं आहे, पूर्व अवस्था पाहिलेली. या ठिकाणी काय अवस्था होती 25 वर्षाच्या पूर्वी आणि आज 25 वर्षानंतरची काय अवस्था आहे. तिकडं पलीकडं लोकशक्ती भक्त निवास, अर्थात या माता माऊल्यांच्या एक एक रुपयामधून स्वामीजीने लोकशक्ती भक्ती निवास पलीकडे तयार केला की कमीत कमी आषाढीला त्याच्यामध्ये सगळे लोक बसावेत. 5-10 वर्ष लोटून गेले की त्याही भक्त निवासमध्ये लोक बसणार. तिकडे चालू केला कार्यक्रम, तिकडेही बसनात. एवढं पूर्ण केलं महाराज, एवढं पूर्ण केलं तरी इथंही लोक बसणार. काय इथंही लोक बसणार. मला वाटते रस्त्यापर्यंत जरी गेलं तरी लोकांची मात्र आता ओढ थांबलेली नाही. कारण भगवान पंढरीश परमात्म्याचं या ठिकाणी येऊन दर्शन घ्यायचं आणि स्वामीजींचं दर्शन घ्यायचं, हीच आपल्या जीवनातली खरी पंढरी. विठाला आणि या पवित्र पावन आषाढीच्या पर्व काळावरती आपला एक ना एक श्वासोश्वास हा स्वामीजींच्या सानिध्यामध्ये येऊन भगवान परमात्म्याच्या चिंतनामध्ये जातोय. आपण सर्वच जण भाग्यवान आहोत. आषाढीच्या पर्व काळावरती प्रत्येकालाच या ठिकाणी येऊन भगवान परमात्म्याचं चिंतन, नामस्मरण, भजन, कीर्तन ही साधना घडेलच असं मात्र सांगता येत नाही. जो खरा भाग्यवान आहे तोच आपल्या जीवनामध्ये भजन कीर्तनाची साधना करू शकतो. आपण सर्वच भाग्यवान आहोत. या स्वामीजींच्या चरण सानिध्यामध्ये आणि वेदांत साधनास्तरी गुरुकुलामध्ये माझ्या परमभाग्याने सेवा प्राप्त झाली. आज चक्री कीर्तन आहेत. तुम्हाला चक्कर येईपर्यंत करायचं नाही. मला तो ड्रोन फिरू लागला त्याच वेळेस अर्ध्या माता माऊल्या चक्र आल्यासारखं झालं. काय माता माऊल्या त्याच्याबरोबरच निघाल्या होत्या पण थांबल्यात. आपल्या एकदम निवेदित वेळेमध्ये 1 तासाच्या अगोदर ही चक्री कीर्तनाची सेवा संपणार आहे. दुपारचं कीर्तन जरी असलं तरी काही जणांनी झोपायला चालू केलेलं आहे. डोळे उघडे ठेवून तुम्ही कीर्तन ऐकलं तर या आषाढीच्या पर्व काळामध्ये आपल्याला सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. का तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघड ऐका, सावधान तया शृणू. सावधान चित्ताने आपण श्रवण केलं आणि मग श्रवण मनन चिंतन निधी ध्यासन तत्वम पदार्थ शोधन या तत्वापर्यंत आपण जाऊ शकतो. आपल्या नियोजित वेळामध्ये अभंगावरती सेवा करायची. भवसागर तरता कार्य करीत सा चिंता, पहिलं उभा दाता कटीकर ठेवून या अभंगावरती जगद्गुरु तुकोबाराय या जगामध्ये जो साधक आहे त्या साधकाच्या अंतकरणामधली चिंता निवृत्त होण्याकरता त्या साधकाला दिलासा देऊन उपदेश करतात. बघा या जगामध्ये जर पाहिलं तर एक वर्ग असा आहे तो म्हणजे आहे सचिंतक आणि दुसरा वर्ग आहे निश्चिंतक. ज्याच्या जीवनामध्ये कुठल्याच प्रकारची चिंता नाही त्याला निश्चिंतक म्हणतात आणि ज्याला सर्वच प्रकारची चिंता आहे त्याला सचिंतक म्हणतात. चिंतया सह वर्तते इति सचिंतकः आणि निर्गता चिंता यस्मात इति निश्चिंतकः. एक वर्ग असा आहे की त्याच्या जीवनामध्ये कायमची चिंता आहे. तो कीर्तनामध्ये असू द्या, भगवंताच्या दर्शनाला जाऊ द्या, कीर्तन सुटू द्या, घरी जाऊ द्या, झोपत असू द्या, कायम चिंताग्रस्त आहे. कायम चिंताग्रस्त. माझ्याकडे सुद्धा आता बरेच लोक पाहत असताना सुद्धा चिंताग्रस्त आहे. माझ्या कीर्तनात माझ्याकडे पाहतात पण चिंताग्रस्त आहेत. नेमका कधी सोडतोय? हा चिंताग्रस्त राहण्यापेक्षा आपलं उठून गेलेलं बरं. नाही बसा 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 बसा. मला माहिती तुम्ही उठून जाणार नाहीत. 10-10 फुटांनी पुन्हा लांब लांब जाणार आहे. लक्षपूर्वक आहे का? एक वर्ग सचिंतक आहे, दुसरा निश्चिंतिक आहे. ही चिंता करणारामध्ये 2 प्रकार आहेत. एक संसारामधली चिंता करणारा आणि एक परमार्थाबद्दल चिंता करणारा. मला संसारामध्ये वेगवेगळ्या प्रकारची चिंता आहे. गुरुवर्य वैकुंठवासी वैद्य बाबा पाठामध्ये सांगायचे, एकाची चिंता ही एकासारखी नाही, अनेकाची चिंता ही एकासारखी नाही, अनेकाची चिंता ही अनेकासारखी नाही आणि अनेकाची चिंता ही एकासारखी नाही. प्रत्येकाची चिंता भिन्न आहे.
संसारातली चिंता ही प्रत्येकाची वेगवेगळी. तुकोबाराय म्हणतात काही काही माणसाला तर झोपेतून उठलं की एकाच गोष्टीची चिंता असते, नित्य उठून या खावयाची चिंता. झोपेतून उठला की त्याला कशाची चिंता नाही, फक्त काय खायचे, दात गाठलेत का, तोंड पुसलंय का, चिपडे काढलेत का, प्रातर्विधीला गेलाय का, तोंड धुतलंय का, स्नान केलंय का, याचं काहीच घेणं देणं नाही. झोपेतून उठला की किचनकडे पळतो. नित्य उठून या खावयाची चिंता, ल्यावे खावे बरे असावे सदैव, हेची करी हाव संसारिक. ही संसारामधली चिंता आहे. मला तुम्ही म्हणताना हा चिंता करणारा वर्ग आहे, असू द्या ना आमच्या जीवनामध्ये चिंता, काय फरक पडतोय. महाराज शास्त्र सांगतं ही चिंता नावाचा एक प्रकारचा रोग आहे. कारण चिता चिंता समख्याता बिंदू मात्रेन भेदतः, सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता. हा चिंता नावाचा रोग असा आहे, हा माणसाला जिवंतपणे जाळतो. चिता ही मेलेल्या माणसाला जाळते. काय लक्षपूर्वक ऐका, चिता ही मेलेल्या माणसाला जाळते, पण चिंता ही जिवंत माणसाला जाळते. जिवंत माणसाला. माणसं म्हणत असतात रामभाऊ अहो तुम्ही 1 वर्षापूर्वी 1 क्विंटलचे होतात आणि आता 50 किलोचे झालात, नेमकं काय झालंय तुम्हाला. अहो फडामध्ये जर कुस्त्याच्या उतरलात तर तुम्ही कुठलाही पैलवान मात्र चितपट करायचात. काय ती तुमची बॉडी, काय ती तुमची गाडी, काय ती तुमची जाडी. आणि आता काय झालंय नेमकं, 1 क्विंटलचे होतात 50 किलोचे झालात. ते म्हणले महाराज 8 वर्षापूर्वी लग्न झालं तेव्हा मात्र मी 1 क्विंटलचा होतो, आता मात्र 50 किलोचा झालोय. माझ्या मागं चिंता लागली. कशाची लागली तुम्ही विचार करून घ्या. 50 किलोचा झाला का. जिवंतपणी जी जाळते त्याला चिंता म्हणतात आणि मेल्यावर जी जाळते त्याला चिता म्हणतात. महाराज ही चिता मेल्यानंतर जाळते, पण आपल्या प्रत्येकाच्या चेहऱ्याकडे जर पाहिलं तर 99% माणसं कीर्तनात बसूनही चिंताग्रस्त आहे. ज्याने त्याने आपापलं आत्मपरीक्षण करायचे की आपल्या मागं चिंता कशाची लागली, ज्याने त्याने विचार करायचा आहे. पण चिंता मात्र ग्रासलेली प्रत्येकाच्या. असं मला एकही चेहरा असा झूम करून जरी पाहिलं, झूम करून, तरी मला असा चिंतारहित चेहरा दिसायला तयार नाही. विठाला विठाला. हा संसारिक चिंता करणारा आहे. दुसरा वर्ग आहे चिंता करणारामध्ये, तो मात्र परमार्थातली चिंता करणार आहे. तुम्ही म्हणता महाराज आम्ही मात्र संसारातले लोक आहेत, आम्हाला अनंत प्रकारच्या अडचणी असतात, वेगवेगळे कामं असतात, जे नाही ते उद्योग करावे लागतात, आम्ही चिंता केली तर ठीक आहे. पण तुम्ही आश्रमात राहून चिंता, आश्रमात राहून चिंता. अहो तुम्ही तर महाराज आहेत, तुम्ही तर साधू आहेत, तुम्ही तर सज्जन आहेत, तुम्ही तर साधक आहेत, तुम्हाला चिंता कशाची. महाराज परमार्थामध्ये सुद्धा चिंता आहे. कशाची चिंता आहे. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. कै हे बिरडे फिटेल, कै तो स्वामी भेटेल, युगा हुनी वडील निमिषमानी. ज्ञानोबाराय म्हणतात हे संसारूपी बिरड कधी फिटेल, या संसारामधून मी मुक्त कधी होईल. शांती ब्रह्मनाथ महाराजांच्या मुखामधले शब्द आहेत की केव्हा वाटे मज जगत हे मिथ्या, ब्रह्माचे सत्यत्व केव्हा पावे, कै ऐसी दशा येईल माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा झुरतसे. ही परमार्थातली चिंता आहे. ऐसी चिंता करी सदा सर्व काळ, ऐसी चिंता करी सदा सर्व काळ, ऐसी चिंता करी सदा सर्व काळ, ऐसी चिंता करी सदा सर्व काळ. दिवस येती तळमाळा, दिवस येती तळमाळा, दिवस येती
हा परमार्थातली चिंता करणारा वर्ग आहे. जगद्गुरु तुकोबा नाटाच्या अभंगामध्ये वर्णन करतात. ऐसी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हेची तळमळ. तुका म्हणे नाही आपुले बळ, जेने फळ पावेन निष्ठेसी. अंतकरणामध्ये नित्य चिंता घेऊन तळमळ आहे. हा परमार्थातला चिंता करणारा वर्ग आहे. पण दुसरा वर्ग सांगितला होता त्याला कुठलीच चिंता नाही. हा परमार्थातला सिद्ध अवस्थेमध्ये पोहोचलेला साधू संतांचा, ऋषी मुनींचा, सज्जनाचा वर्ग आहे. त्यांच्या जीवनामध्ये कुठलीच चिंता नाही. आमा भय चिंता नाही धाक, जन्म मरण काही एक. जालाई हरो की परलोक, आले सकळी का वैकुंठ. तुझ लागली सकळ चिंता, राखणे लागे वाकडे जाता. ज्यांच्या जीवनामध्ये संसाराचीही चिंता नाही आणि साधक अवस्थेमधली परमार्थाची चिंता नाही, हा सिद्ध दशेला पोहोचलेला वर्ग मात्र त्याला जगाची चिंता असते. तो वर्ग म्हणजे जगद्गुरु तुकोबराय आदी साधू संतांचा आहे. त्यांना मात्र स्वतःची चिंता नाही, पण या जगाची चिंता लागलेली. बुडत हे जण न देखवे डोळा, हे जण मात्र या भवसागरामध्ये बुडत आहे हे त्यांना पाहवत नाही. आपल्यासारखा साधक मात्र या संसारामधून तरुण जाण्याकरता ज्यावेळेस प्रयत्नाला लागतो, पण स्वतःच्या बळावरती मात्र त्याला संसार सागरामधून तरुण जाता येत नाही. त्यावेळी जगद्गुरु तुकोबरायांना वाटतं हे सर्व साधक मात्र मुमुक्षु जिज्ञासू या संसार सागरामधून तरुण जाण्याकरता प्रयत्न करतात, पण त्याच्यामधून हे आणखीनही तरुण गेलेले नाहीत. म्हणून तरुण न गेल्यामुळे त्यांच्या अंतकरणामध्ये चिंता आहे. अशा अनेक साधकांना जगद्गुरु तुकोबराय भेटतात आणि साधकांना म्हणतात, अहो साधकांनो, तुम्ही मात्र चिंता करू नका. तुम्हाला ज्या भवसागराची चिंता आहे त्याला आम्ही पहिलं तीराला पार कसं करून जाऊ त्याची चिंता करण्याची गरज नाही. कारण तो भगवान पंढरीश परमात्मा त्या विठेवर हात ठेवून त्या ठिकाणी उभा आहे आणि त्याच्या पायाला मात्र तुम्ही मिठी घाला. अभंगाचं ऐकू जाणार नाही. टाळा 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 वाजवा.
चिंता पहिलं उभा दाता कोटी करो ठेवणीला भवसागर तरता कार्य करी तसा चिंता पहिलं उभा दाता कटी कर ठेवणिया. तुमच्यातली तुमच्यात कीर्तन करू नका, माझा आवाज येईल. माझा आवाज येतोय का नाही? म्हणजे आवाज येऊन पुन्हा नाही. माझा आवाज येणार आहे, फक्त तुमच्यातली तुमच्यात कीर्तन करू नका. शेजाऱ्यातली शेजाऱ्या जगद्गुरु तुकोबराय बोलतात, हे साधकांनो भवसागर तरता कार्य करीत असा चिंता. भवनाम संसार, आणि हा संसार रूपी जो सागर आहे तो सागर तरत असताना तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. का? पहिला उभा दाता कटी कर ठेवणिया. मधली सुट्टी घे झाली का? झाली मधली सुट्टी व्हायला 15 मिनिटं बाकी, थोडं थांबा. पण मधली सुट्टी घेऊ नका, बाकी ज्याचा अभ्यासाचा विस्कुळा होतो. जगद्गुरु तुकोबराय बोलतात, हे साधकांनो भवसागर हा तरण्यास कठीण आहे, अत्यंत कठीण आहे. कसा आहे? भवसिंधू हा दुस्तर नुलंगवे उलंगिता पार बहुत वहाविले दूर न लगेची तीर पैल थडी. या संसार सागरामधून तरुण जाण्याकरता अनेक जणांनी या सागरामध्ये संसारूपी सागरामध्ये उड्या टाकलेल्या, पण जगद्गुरु तुकोबराय म्हणतात न लगेची तीर पैल थडी. पलीकड्या तीराला मात्र सगळेच जण पोहोचलेले नाहीत. ज्ञानोबराय बोलतात, अस्तेची या महापुरी रिगता ती कोटीवरी परिप्राप्तीच्या पैल तिरी विपायला निघे. या इच्छारूपी पुरामध्ये, आस्थारूपी पुरामध्ये अनेक साधकांनी उड्या टाकलेल्या आहेत. कशामध्ये? या संसारूपी सागरातून तरुण जाण्याकरता. पण या संसारूपी सागराचं नुसतं वर्णन करायला लागलं तर अनेक वेळा लाईट चालली. तरुण जाणं तर किती अवघड असेल. म्हणजे संसारूपी सागराचं वर्णन केलंय तर एवढे प्रतिबंध आहेत. तरत असताना काय होत असेल? महाराज भगवान परमात्म्याच्या मुखामधले भगवद्गीतेमधले शब्द आहेत, दैवे हेशा गुणमयी मम माया दुरत्यया मामे वय प्रपद्यन्ते माया मे ताम तरंती ते. मम माया दुरत्यया. भगवान परमात्मा स्वतः म्हणतात, ही माझी असणारी माया तरण्याकरता अत्यंत कठीण आहे, अत्यंत कठीण. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय तर म्हणतात की भवसागर तरता कार्य करीत असा चिंता. एवढा हा भवसागर तरण्यास कठीण असून सुद्धा साधकाला दिलासा देता जगद्गुरु तुकोबराय. अत्यंत कठीण आहे, दुस्तर आहे. कारण मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ती तत्वतः. कारण स महात्मा सुदुर्लभः, त्या परमात्मा तत्वाला जाणून या भवसागरातून तरुण जाणारा महात्मा मात्र या जगामध्ये दुर्लभ आहे. आणि असा दुर्लभ असताना सुद्धा अनेक साधकांना जगद्गुरु तुकोबराय उपदेश करतात की या संसार सागरातून तरुण जाण्याची तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही चिंता करू नका, कार्य करी तसा चिंता. भवसागर तरता कार्य करी तसा चिंता. साधकांनी विचारलं, काय तुकोबराय, या भवसागरातून तरुण जाण्याकरता आम्ही एक जन्म घेतला नाही, अनेक जन्म घेतलेत, पण तो जन्म आमचा फेल गेलेला आहे. बहुजन्मी केला लाग तो हा भाग लादलो. अनेक जन्मामध्ये प्रयत्न केले, अनेक जन्मामध्ये साधना केली, नामस्मरण केलं, कीर्तन केलं, भजन केलं, तरी तो जन्म आमचा संपून गेला. तरीही त्या भवसागरातून आम्हाला तरुण जाता आलं नाही. नित्य आम्ही साधना करायचो. जसं तुकोबराय बोलतात की मागे बहुता जन्मी, मागे बहुता जन्मी हेच करीत आलो आम्ही, हेच करीत आलो आम्ही. आम्ही अनेक जन्मामध्ये हेच करत आलो, पण संसार सागराने आम्हाला काय मेळ लागून दिला नाही. हा, आणि तुकोबराय तर म्हणतात कार्य करीत असा चिंता. चिंता करू नका. का चिंता करू नका म्हणतात तुकोबराय?
तर पहिलं उभा दाता कटीकर ठेवून या भवसागर रूपी संसाच्या पहिल्या तीराला महाराज कटेवर कर ठेवून तो परमात्मा उभा राहिलेला आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. महाराज तो करकटावर हात ठेवून त्या भवसागराच्या पहिल्या तीराला उभा राहिलेला आहे. पहिलं उभा दाता कटी कर ठेवून या. आणि तो पलीकडच्या तीराला उभा राहणारा सामान्य नाही, दाता आहे. कोण आहे? दाता आहे. दात काढणारा नाही. हा, आपण जर कोणाकडे काय मागितलं तर दात काढणारी भरपूर भेटतात, ह्या करतात आणि काही देत नाही. पण तो दाता आहे. दाता त्यालाच म्हटलं जातं जो स्वतंत्र आहे, उदार आहे आणि समर्थ आहे. कारण ऐसा तू समर्थ ब्रह्मांड आणि तोच एक दानशूर दाता, पहिलं उभा दाता जो उदार आहे, स्वतंत्र आहे आणि मात्र जो समर्थही आहे, तो पहिलं उभा दाता कटीकर ठेवून या. तो जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तो पहिल्या तीराला तुम्हाला तारण्याकरता त्या ठिकाणी कमरेवर हात ठेवून उभारलेला आहे. साधकांनी विचारलं की तो जर पहिल्या तीराला विटेवरचा परमात्मा उभा राहिला असेल, आम्ही मात्र भवसागरच्या अलीकडल्या तीराला आम्हाला तो तारून नेईल का तुकोबाराय? तुकोबाराय म्हणतात, तो कटेवर हात ठेवून विटेवर उभा राहिलेला जो परमात्मा आहे तो तुम्हाला निश्चित या भवसागरातून तारून नेल्याशिवाय राहणार नाही. पण तुमचं कर्तव्य तुम्ही केलं पाहिजे. पायी घाला मी त्याचे पायी घाला मिठी मोलने घे जग जेठी भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तो निश्चित विटेवरी जो उभा राहिलेला परमात्मा आहे, कटावरी हात ठेवून तो परमात्मा निश्चित तारेल. पण तुमचं कर्तव्य तुम्हाला पार पाडावं लागेल. त्याचे पायी घाला मिठी, त्याच्या पायावरती तुम्हाला मिठी घालावी लागेल. काय घालावी लागेल? मिठी घालावी लागेल. मला सांगा, इथं जेवढे जण बसलेले आहेत ते पंढरपूरला एकदा तरी गेलेलात का नाही? प्रत्येकाने मला वाटतंय मंडपामध्ये बसलेल्याने
प्रत्येकाने विटेवरच्या परमात्म्याचं दर्शन घेतलेलं आहे की नाही घेतलेलं आहे? पण तिथं दर्शनाला गेल्यानंतर आपल्याला किती तास उभा राहून देतात बरं? हा, किती तास उभा राहून देतात? हा, अहो तास काय, मिनिट काय, सेकंद नाही. महाराज उचल की टाक, उचल की टाक, उचल की टाक. तुम्ही महाराज म्हणतात त्याचे पायी घाला मिठी, त्या परमात्म्याच्या पायावर मिठी घाला. अहो चरणाला स्पर्श करून देणार, मिठी घालणं तर पलीकडची गोष्ट आहे. आणि तुकोबराय म्हणतात त्याचे पायी घाला मिठी. इथं पाय शब्दाचा अर्थ मला चरण तर आहे परमात्म्याचा, पण पाय शब्दाचा अर्थ त्या ठिकाणी स्वरूप घेतलेला आहे. कारण उत्तमानाम स्वरूपम ही पाद शब्देन भन्यते. शास्त्रामध्ये उत्तमांच्या चरणाकरता पाद शब्दाचा उपयोग केला जातो. कारण पाद शब्दाने, पाय शब्दाने, चरण शब्दाने त्या परमात्म्याचं स्वरूप घ्यायचं. त्या परमात्म्याच्या स्वरूपाला तुम्ही मात्र मिठी घाला. मिठी घालणं म्हणजे काय? कायेने, वाचेने, मनाने त्या परमात्म्याचं मला नित्य चिंतन करायचं. सुरुवातीला सांगून गेलो की काया वाचा मने जीवे सर्वस्वे उदार आणि बाप रखुमादेव विठ्ठलाचा वारीकर. कायेने, वाचेने आणि मनाने नित्य त्या परमात्म्याच्या चिंतनामध्ये राहणं, हीच त्या परमात्म्याच्या चरणावरती खरी मिठी घालणे. त्याचे पायी घाला मिठी, मोलने घे जगजेठी. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात त्याच्या चरणावर तुम्हाला मिठी घालायची, त्याचं भजन करायचंय, कीर्तन करायचंय, नामस्मरण करायचंय. त्याच्याकरता मोलने घे जगजेठी. तो परमात्मा काहीच मोल घेत नाही. महाराज तुका म्हणे न वेचता मोल आणि तोहा यासी महाग विठ्ठल. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात त्या परमात्म्याचं भजन करण्याकरता 1 रुपयाची सुद्धा गरज लागत नाही. मोलने घे जगजेठी. हा, त्याचं परमात्म्याचं भजन करण्याकरता, नामस्मरण करण्याकरता मोलने घे जगजेठी. काहीच घेत नाही, फक्त भावा एकासाठी खांदावा. हे आपुल्या अंतकरणामध्ये प्रेम पाहिजे, अंतकरणामध्ये आवड पाहिजे, अंतकरणामध्ये भक्तीचा ओलावा पाहिजे, तर तो परमात्मा आपल्याला तारून नेतो. खांदावा हे आपुल्या. भावा एकासाठी म्हणजे चुलत भावासाठी, सावत्र भावासाठी असा नाही. भाव शब्दाचा अर्थ आहे प्रेम आहे, आवड आहे. आवडीने जर त्या परमात्म्याचं आपण नामचिंतन केलं तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात निश्चित तुम्हाला तारून नेल्याशिवाय राहणार नाही. महाराज अनेक साधू संतांचे उदाहरण आहेत. जनाबाईने कायेने, वाचेने त्या परमात्म्याच्या चरणावर मिठी घातली, महाराज जनाबाईला तारून नेलं. आवडीने भावे हरी नाम घेती, आवडीने भावे हरी नाम घेती, आवडीने भावे हरी नाम घेती, आवडीने भावे हरी नाम घेती. तुझी चिंता त्याची सर्व आहे, तुझी चिंता त्याची सर्व आहे. नको केस करू कोणाच्या गोष्टीचा, नको केस करू कोणाच्या गोष्टीचा. तुझी चिंता त्याची सर्व आहे, तुझी चिंता सर्व आहे. हरी मुखी गाता रवली चिंता, हरी मुखी गाता रवली चिंता. महाराज नानाने खूप सुंदर प्रमाण दिलं शांती ब्रह्मनाथ महाराजांच्या हरिपाठामधले. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे, त्याचे पायी घाला मिठी. आपली संसाराची चिंता महाराज ती सर्व त्या परमात्म्यावर आहे. कारण भगवान परमात्म्याच्या मुखामधले वाक्य आहेत, माझ्या भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता कोरांना मागे. ज्ञानोबराय बोलतात या संसाराची चिंता त्या परमात्म्याचं चिंतन करणाराला नाही. कारण पहिलं उभा दाता कटीकर ठेवून या, खांदावा हे आपुलिया. तेशा महम समुद्धरता याच्यावरलं 12व्या अध्यायामधलं चिंतन तुम्ही पाहून घ्या. तुम्हाला एक ग्रहपाठ पाहिजे काहीतरी, हां काहीतरी ग्रहपाठ पाहिजे. ज्ञानोबरायने
मैया मयी आवेशित चेतसाम, यांनी माझ्या हा स्वरूपाच्या ठिकाणी कायेने वाचेने मनाने अंतकरणाची वृत्ती एकाग्र केली, त्याचा मात्र मी भार वाहतो, पण आवडीने भावे. हा सवडीने भावे नाही म्हटलं. हा महाराज, आपल्याला सवड असली तर रामकृष्ण हरी, आवड असेल तर नाही, सवड असेल तर. महाराज आवडीने नाही. महाराज इथं टाळकरी विठ्ठल विठ्ठल म्हणतात. महाराज जनाबाईनं त्या परमात्म्याच्या चरणावर मिठी घातली, ती महाराज नामस्मरणाच्या माध्यमातून मिठी घातली. जनाबाईचं मुख विठ्ठल विठ्ठल म्हणत असेल यात नवल नाही. जनाबाईच्या गोवऱ्या सुद्धा काय म्हणायच्या, ओ जनाबाई. हा महाराज आलेले ओळखायचे आता. पाठीमागच्या जनाबाईच्या गोवऱ्या सुद्धा काय म्हणायच्या, विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या. ना आपले तोंड सुद्धा हा महाराज म्हणणार नाही, पण मी तुम्हाला सांगतो का म्हणत नाही, त्याचं कारण आहे बहुता सुकृताची जोडी आणि मनोनी विठ्ठली आवडी. कीर्तनात बसूनही मुखामध्ये विठ्ठलाचं नाव येत नसेल आणि तोंडाला फिवकीक लावल्यासारखं ओठाला ओठ चिटकलेले जात असतील तर कुठंतरी आपलं पाप आडवं येतंय. तुका म्हणे नाड आणि पाप ठाके हिताड. आपल्याला या आषाढीच्या पर्व काळामध्ये त्या भगवान परमात्म्याच्या स्वरूपाला मिठी मारायची, त्याचे पायी घाला मिठी, आणि सर्वांनी मात्र त्या परमात्म्याचं चिंतन करून मिठी मारायची. असं या कीर्तनामधलं एकही मुख नको की ते बंद राहता कामा नये. मुखाने मात्र विठ्ठल विठ्ठल म्हणायचे आणि हाताने मात्र टाळे वाजवायची. हा, आणि तुम्ही जर मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणत नसाल, थांबा गाड्या निघालेल्या नाही, आता फक्त तिकीट बुकिंग केलेली. मूग जरी विठ्ठल विठ्ठल म्हणत नसेल आणि हात जर कीर्तनामध्ये टाळी वाजत नसेल तर आपल्याला टाळाशिवाय देव हाणणार नाही. म्हणून सर्वांनी हात वर करायचे आणि प्रत्येकाच्या मुखाला विठ्ठल ध्वनी आणि टाळी वाजलेला आवाज आला पाहिजे. विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 माझं सेवन आज आषाढीच्या पर्व काळावरती प्रत्येकाला समाधान वाटत असेल की मी हाताने टाळी वाजवली आणि या स्वामीजींच्या चरणाच्या सानिध्यामध्ये मात्र विठ्ठल विठ्ठल भजन म्हणलेलं आहे. महाराज विठ्ठल विठ्ठल वाणी आणि अमृत हे संजीवनी. महाराज हे विठ्ठल नाम हे अमृत आहे, अमृत नाही तर अमृताहुनी गोड नाम तुझे देवा.
महाराज अमृतापेक्षा गोड हे नाम आहे, पण ते सतत मुखाला जर आलं तरच ते गोड नाम अमृतापेक्षाही आपल्याला गोड लागतं. म्हणून त्याचे पायी घाला मिठी मोलने गे जग जेटी भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या. अहो जगद्गुरु तुकोबाराया, आम्ही मात्र संसारामधली माणसं आहेत, आम्हाला कधी त्याच्या पायाला मिठी घालणं होणार आहे? आम्ही तर संसारिक आहोत. जगद्गुरु तुकोबाराया म्हणतात सुखे करावा संसार पण न संडावे दोन्ही वार. तुम्ही संसार मात्र सुखाने करा. तुम्ही कुठल्या आश्रमामध्ये याला महत्व नाही. तुमच्या अंतकरणाची वृत्ती कुठल्या विषयाला स्पर्श करते याला फार महत्व आहे. तुम्ही ब्रह्मचारी आहात का गृहस्थ आहात का वानप्रस्थ आहात का संन्यासी आहात या मात्र आश्रमाला महत्व नाही. अंतकरणाची वृत्ती कुठल्या विषयाला स्पर्श करते याला मात्र फार महत्व आहे. तुम्ही संसारिक असू द्या, सुखे करावा संसार पण न संडावे दोन्ही वार. जगद्गुरु वार शब्दाचा अर्थ आहे आषाढीची वारी आणि कार्तिकीची वारी. तुम्ही मात्र या दोन वाऱ्या जरी जन्माला येऊन केल्या तरी मात्र दया क्षमा घर सोजवीत येतील. दया क्षमा हे जे दैवी संपत्तीचे गुण आहेत ते मात्र तुमच्या अंतकरण रूपी घरामध्ये रुजल्याशिवाय राहणार नाहीत. का सुखे करावा संसार न संडावे दोन्ही वार दया क्षमा घर सोजवीत येतील. आणि या संसारामध्ये राहून तुम्ही आषाढी आणि कार्तिकेची पंढरीची वारी करत असाल तर मग भुक्ती मुक्तीची चिंता दैन्य नाही दरिद्रता. तुका म्हणे दाता पांडुरंग ओळ गेल्या. पांडुरंग दाता ओळ गेल्या. भुक्तीची चिंता नाही, मुक्तीची चिंता नाही, दैन्य नाही आणि दरिद्रता नाही. पण तुम्ही आषाढी कार्तिकीची कायेने वाचेने मनाने वारी केली तर तो पंढरीश परमात्मा प्राप्त होईल. आणि एकदा तो परमात्मा प्राप्त झाला त्याच्या जीवनामध्ये भुक्तीची चिंता नाही, मुक्तीची चिंता नाही आणि द्वादशीला नुक्तीची चिंता नाही. भुक्ती मुक्तीची चिंता दैन्य नाही दरिद्रता. पण तुका म्हणे दाता पांडुरंग ओळ गेल्या. तो परमात्मा रूपी दाता पांडुरंग रूपी दाता तो जर प्राप्त झाला तर या सर्व गोष्टी घडत्याल. पण तो परमात्मा कधी प्राप्त होईल? त्याचे पायी घाला मिठी मोलने घे जगजेठी भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या. झालेली कीर्तन रूपी सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. परमपूज्य आदरणीय गुरुवर्य स्वामीजी यांच्या चरणी समर्पित करतो. तुम्हा मातृतुल्य पितृतुल्य श्रोतृवर्गाच्या चरणी समर्पित करतो. या कीर्तन सेवेच्या माध्यमातून स्वामीजींच्या आज्ञेने या ठिकाणी आज आषाढीच्या पर्व काळावरती सेवा करण्याचं भाग्य प्राप्त झालं. या जगद्गुरु तुकोबारायाच्या अभंगावर चिंतन करण्याचं भाग्य प्राप्त झालं. जे काही बरोबर आहे ते सर्व स्वामीजींच्या चरणाजवळ बसून श्रवण केल्याचं चिंतन आहे. जे काही चुकीचे शब्द गेले असतील माझ्या बुद्धीचे दोष म्हणून परत करा. आई वडिलाचं अंतकरण करून क्षमा करताल अशी अपेक्षा करतो आणि माझ्या कीर्तनवाणीला याच ठिकाणी विराम देतो. ज्ञानेश्वर एक तासाचं चक्री कीर्तन आहे. आता तुम्हाला चक्रा यायला लागल्यात का? भुका लागल्यात का? नाही, खरं खरं सांगा. नाही तर मला नाही म्हणायचं कीर्तन सुरू झालं की उठून जायचं. कीर्तनकार येऊन बसलेले आणि तुम्ही जर उठून चालले तर दुसरे पुढचे येणारे तिसरे कीर्तनकार तुमच्या मागं पळणार. आणि येणारे कीर्तनकार त्यांना धरून जमत नाही ते तुम्हाला धरणार. ज्यांना ज्यांना भुका लागल्या असतील, जे व्याकुळ झालेले आहेत खूपच भुकेने, ते कीर्तन सुरू व्हायच्या अगोदर उठून गेले तरी चालतील. रिकाम्या ज्या जागा झाल्यात त्या पुढं सरकायचे. रिकाम्या जागा भरल्या तरच परीक्षेमध्ये मार्क पडणार आहेत. त्या जागा रिकाम्या कीर्तन कशाला म्हणजे कीर्तन असते का म्हणजे स्वामीजींनी सांगितले ना अण्णा, स्वामीजींनी सांगितले म्हणतात बापू. स्वामी ज्या लोकांना उठून जायचे ते 2 कीर्तन ऐकलेले उठू द्या. तिसरे कीर्तन बारीमध्ये जे लागलेले ते येऊन बसतील. आणि अण्णा तुम्ही सुद्धा नंबर लावा तिथं, तुम्ही कायम बसू नका.
एका कीर्तनाला एकानं थांबायचं, दुसऱ्या कीर्तनाला दुसऱ्यानं थांबायचं. आता हे बरेच जण उठणार आहेत, पण चक्री कीर्तन होणार आहे. तुम्हाला चक्र येणार नाहीत, काही चिंता नाही. हा ठोपार घुमाई